हॅलो चेक. चला पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 हा भव्य दिव्य थरार. दोन संघ काशवी 11 खरिवली आणि तदनंतर शशिकांत स्मृती सरसोळ या दोन संघांमध्ये लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल निखिल बागुल त्याच्या समोर मात्र, परंतु आजच्या दिवसात गोलंदाजी ज्याचा दबदबा राहिलाय तो मयूर गोतारणे आणि निखिल या दोघांमधलं बॅटल ते मात्र रंगतदार बघायला मिळतंय. यावेळेला निखिल बागुल उडवून फेकून देतो या बॉलला बाहेर. अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानामधनं कन्वर्ट केलाय त्याने, बॉलला फेकून दिलाय. षटकार 6. धावसंख्येचा विचार केला तर मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे. 7 MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 स्कोर कार्ड वर बघायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. योगेश पाटील त्या ठिकाणी जज करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये योगेश पाटीलने कंप्लीट केली आहे कॅच. आम्ही म्हणतोय तुम्ही एक मारू शकता तर दुसरा मयूरकडे सुद्धा पलटवार करण्याची क्षमता आहे आणि आजच्या दिवसामध्ये ती गोष्ट खूप अप्रतिमरित्या बघायला मिळाली आहे. एक तुम्हारी तो एक हमारी. सूरज पाटील सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर ठोसा मॅच मैदानामध्ये बघायला मिळते. एक तुम्ही द्याल तर दुसऱ्या बाजूने तुमची विकेट घेण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे, ही गोष्ट सुद्धा बघायला मिळते. विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. निखिल बागुल यांच्या खेळीचा अंत, परंतु अजून एक विध्वंसक खेळाडू गेल्या मॅचचा सुपरस्टार मैदानामध्ये येत असताना बघायला मिळतोय. नाव आहे भरत बागुल, बॅटिंग करण्याकरिता दाखल. गेल्या मॅच मध्ये तब्बल 10 चेंडूत 35 धावा, ज्यामध्ये 4 षटकार आणि 2 षटकारांची आपल्याला बघायला मिळाली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे भरत बागुल. मयूर गोतारणे सज्ज झालेत. मागे फिल्डर आहेत. यश बॉलला स्टॉप करतायत. फेक करतील. एकच सिंगल मिळेल. दर्जेदार गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी. पहिल्या बॉलवर मात्र एक सिंगल कन्वर्ट केली आहे. या दोन खेळाडूंमधलं बॅटल, या दोघांमधला कडा संघर्ष एकमेकांच्या विपक्षामध्ये असताना मात्र दर्जेदार रीतीने बघायला मिळतोय. चेंडू आतापर्यंत संपले. 4 धावा झाल्यात, 8 आणि विकेट मिळाली 1. एका बाजूनं मयूर आहे तर दुसऱ्या बाजूनं पॉवर प्ले अगदी सहजरित्या 30 यार्डला क्लिअर करणारा खेळाडू विशाल बागुल मात्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पंचांकडे जोरदार अपील पंच या ठिकाणी दर्शवत असताना मिसिंग द ऑफ स्टंप. एक धाव तर या बॉलवर कंप्लीट झाली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील, नाही मात्र सिंगलवर समाधान मानतायत. धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा जोडल्या गेल्यात. बघा, एक षटकार खाऊन सुद्धा मयूरनं मात्र पुरेपूर कमबॅक केलाय, परंतु भरत बागुल हे नाव विसरून चालणार नाही. याही खेळाडूकडे क्षमता मात्र तेवढीच चांगली आहे आणि प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, जो मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतो. नाव आहे भरत बागुल.
यावेळेला मात्र स्विच इट खेळायला गेले आणि मयूर गोतारने आजच्या दिवसातनं चुकी करणार नाहीये गोलंदाजीतनं, याचं प्रात्यक्षिक बघायला मिळालंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद, चुकीचा फटका, चुकीचं शॉट सिलेक्शन बघायला मिळालं आणि त्याचा मात्र कुठेतरी महत्वाचा खेळाडू भरत बागुल परतीच्या प्रवासाला विकेट, खेळाडू बाद. यावेळेला फटका फसलाय जयेश पाटील स्वतः त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट करत असताना बरंच अंतर कापलंय आणि कॅच मात्र कंप्लीट केली. विकेटचं पतन, विशाल बागुल परत. करण्याकरिता गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळेचे ओनर आहेत ते बॅटिंग साठी दाखल झालेत. सजो होईल पुन्हा एकदा जयेश पाटील पुढचा बॉल घेऊन ओव्हर दी विकेटनं वैभव यांच्या विपक्षात. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेले आणि त्या ठिकाणी पहिला पंटर वेगवान एक सिंगल कंप्लीट झाली आहे. बॅटेज होती आणि तदनंतर बॉल ध्येयष्टीवर आदळला. एक सिंगल वेगानं कंप्लीट झाली आणि सिंगल वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर 10 या अंकावर. सज होईल पुन्हा एकदा जयेश पाटील. आतापर्यंत षटकातील 2 बॉल्स त्याने हाताळलेत, धावा खर्चिक केल्यात, 1 विकेट मिळवली, एक पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॅटरचं आव्हान आहे. रोहित पाटील कॅप्टन. यावेळेला अगदी अप्रतिम फटका बघायला मिळतोय. मागे यश बॉलला स्टॉप करत असताना एकच सिंगल चांगली गोलंदाजी बघायला मिळतीये. सरसोळकर दर्जेदार गोलंदाजी करत आहेत, परंतु खरिवली संघ सुद्धा याच विभागातील संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा अतिशय प्रतिभा संपन्न गोलंदाजीचा अटॅक आहे. त्यांना सुद्धा कुठेतरी 25 ते 30 धावा करण्याचा मानस असेल, कारण 25 ते 30 धावा सुद्धा डिफेंड करण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजीमध्ये. परंतु ज्या पद्धतीने योगेश पाटीलची फलंदाजी गेल्या मॅच मध्ये बघायला मिळालेली, काय त्या धावा पुरेशा असतील? बरीचशी समीकरणं आहेत, परंतु त्या सर्वांचं उत्तर हे येणारे काही षटक आपल्याला सांगून जातील. यावेळेला वैभवनं उडवलंय खरं बॉलला,
मागे मयूर येतोय, मयूर जज करतोय आणि मयूर कंप्लीट करतोय कॅच. विकेटचं बदन, खेळाडू बाद. जयेश पाटील आणि जयेश पाटील जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतीये त्याच्याकडनं. बघा मयूरनं काय सुंदर कॅच कंप्लीट केली, अगदी अप्रतिम कॅच कॅरी केली आहे त्या ठिकाणी. अकरा धावा. आज बघायला गेलं तर सरस्वत संघाकडनं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला योगेश पाटील यांच्याकडनं बघायला मिळालं. सातत्याने मोठे फटके, फक्त हीच त्या खेळाडूची ओळख आहे. परंतु गेल्या मॅचमध्ये त्याने सिंगल कन्वर्ट केल्या, गेल्या मॅचमध्ये त्याने डबल कन्वर्ट केल्या, चौकार ठोकले, संघाला गरज होती तसा खेळ केला. परंतु या मॅचमध्ये याही वेळेला आल्या आल्या राहुलनं आता मात्र सरळ बॉलला फेकून दिलाय. ओव्हर दी बॉलर हेड, बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं. दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार आलाय जयेश पाटीलच्या विपक्षामध्ये. षटकार 6. हा 17 कोणावर खतरा बनेल, परंतु या 17 अंकानं मात्र क्रिकेट विश्वाला सर्वात विध्वंसक खेळाडू दिला. ते नाव आहे एबी डिव्हिलियर्स. त्यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर बघायला मिळतोय. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा अंतिम 1 चेंडू इथून बाकी आहे. याही वेळेला फटका चांगला आहे, मागे मयूर आहेत, बॉलला स्टॉप करतायत आणि फिक्स सुद्धा केली. एकच सिंगल बघायला मिळेल. षटक क्रमांक संपले या ठिकाणी 2 आणि धावा स्कोर कार्डवर 2 षटका अखेरी जोडल्या गेल्यात. 18 4 बाद 18 अशी गुणसंख्या बघायला मिळते. भरत बागुल सर्वात आधी निखिल बागुल बाद झाले, त्यानंतर भरत बागुल यांना आपण माघारी जाताना पाहिलं, तदनंतर विशाल बागुल या षटकामध्ये बाद झाले, तदनंतर वैभव भोईर ते सुद्धा परतीच्या प्रवासाला गेलेत. परंतु मैदानामध्ये आला राहुल पाटील आणि त्याने या बॉलला सरळ षटकारामध्ये कन्वर्ट केलं. यश पाटील स्वतः कॅप्टन. शेवटचं आणि अंतिम एक षटक आता इथून बाकी आहे. शेवटचं हाणामारीचं षटक ते मात्र इथून बाकी आहे. अजून सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून मैदानावर जेही प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी होण्यामागे तुमचा हातभार सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि ती स्पर्धा आज आपण या बिलोशी नगरीमध्ये पाहतोय. उपसरपंच चषक 2026. सज्ज होईल ओरदी विकेटनं. यश यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. यश त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट करेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. राहुल पाटीलच्या खेळीचा अंत. जेव्हा जेव्हा खरिवली संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा तेव्हा येऊन एक षटकार ठोकण्याचं काम, 2 षटकार ठोकण्याचं काम
ज्या खेळाडूंना अनेकदा केलेले तोच मनोज जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. +40 चे खेळाडू आहेत जे यावेळी बॅटिंगसाठी आलेत मैदानामध्ये. एका बाजूने अनुभव तर दुसऱ्या बाजूने युवा शक्ती, या दोघांमधलं बॅटल. याही वेळेला फटका उडवायचा होता, मिस टाइम झालाय मयूर गोतारणे चुकी नाहीये. बॅक टू बॅक सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स येत असताना बघायला मिळत आहेत. विकेटचं पतन, खेळाडू बाद. मनीष धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वर बघायला मिळते 18 परंतु ऑन अ हॅट्रिक वर आहे या ठिकाणी यश पाटील, स्वतः कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अशा पद्धतीने गोलंदाजीला मात्र लीड करतोय, अगदी दर्जेदार तोच कॅप्टन या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरनं ऑन अ हॅट्रिकचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं. आणि मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम झालाय. पराग त्या ठिकाणी जज करतोय, पराग पासून थोडासा लांब चेंडू. आणि आपण पाहिलं तर पंचांचा एक हात निघाला बाहेर, अर्थात इट्स अ नो बॉल. आणि या ठिकाणी थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय बॉलिंग करणाऱ्या टीम कडनं. ओके, बिमर करिता या ठिकाणी मात्र चेक करण्यात येईल आणि जो काही निर्णय असेल तो कळवला जाईल. आमचे थर्ड अंपायर या स्पर्धेकरिता आपण पाहतोय मुन्ना पठाण सर, अतिशय नावाजलेलं खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेट विश्वातील हे संपूर्ण पंच आपण पाहतोय जेपी पॅनलचे. इट्स अ नो बॉल, 1+1. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला नवा फलंदाज आहे रोहित. या दोन कॅप्टन्स मधला कडा संघर्ष आता मैदानामधनं बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्स एकमेकांच्या विपक्षामध्ये येऊन प्लेत. दोघांकडे सुद्धा अगदी चांगली क्षमता आहे, दोघांकडेही षटकार चौकार खेळण्याची क्षमता आहे. तेच दोघे एकमेकांच्या विपक्षात. फ्री हिटचा बॉल आहे आणि स्ट्रायकिंग एंडला रोहित आहे आणि रोहितच्या समोर मात्र कोण आहे तर यश आहे. राऊंड विकेटनं यावेळेला सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडूची फेक बघायला मिळते. अप्रतिम चेंडूची फेक, वाह वाह यश वाह, जबरदस्त. धावसंख्येचा विचार केला तर 21 शेवटच्या इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला सुंदर चेंडू फिंगर रोल करतोय. मग टप्पा पडल्यानंतर जयेश पाटील यांच्या मुखामधून तो आवाज सुद्धा आला. अगदी अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल आतमध्ये आलाय, गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. यश मात्र वैविध्यता त्याच्या गोलंदाजीमध्ये आणत असताना बघायला मिळतोय. संघाला गरज होती, गेल्या मॅच मध्ये 2 षटकार भलेही त्याच्या गोलंदाजीवर आलेले, परंतु या मॅच मध्ये अगदी दर्जेदार गोलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळतीये. यावेळेला अतिरिक्त सफल झाले, त्यानंतर उडवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले, एक तर कंप्लीट केली आहे.
दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना वा, अचूक फेक, अचूक कलेक्शन आणि अगदी सर्व काही अप्रतिम. विकेटचं पतन. खेळाडू बाद मयूर गोतारणे म्हणा, त्यानंतर योगेश पाटील. आज या दोघांकडनं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी अगदी दर्जेदार बघायला मिळाली आहे. या मॅच मध्ये जयेश पाटील यांचं महत्वपूर्ण षटक, परंतु राहुल यांनी ठोकलेला एक षटकार त्याने पुनर्संजीवनी दिली आहे. धावसंख्या झाली आहे 22. येणारे बॉल आहेत 18 आणि थँक्यू. ही धावसंख्या चेस करण्याकरिता 23 धावांचं जे लक्ष आहे ते चेस करण्याकरिता दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूने आहे जयेश आणि दुसऱ्या बाजूने आहे योगेश. येस सर. एक चेंडू मैदानामध्ये नवीन. येस. रोहित सुतार हा बॉल मैदानामध्ये द्या. सुशांत. रोहित सुतार. चला मॅच कडे जाऊयात आपण. बॉलिंग ट्रॅक वरून गोलंदाजी करण्याकरिता मिस्टर राहुल पाटील. स्ट्रायकिंग इनला जयेश पाटील, नॉन स्ट्रायकिंग इनला योगेश पाटील. 38च्या बाहेर दोन खेळाडू पाहतोय आपण, एक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आणि दुसरा जर का पाहिला तर मिड विकेटच्या रिझन मध्ये. प्रचंड वेगानं कॅचला संधी होती की काय. कॅचवर न जाणं पसंत केलं कारण त्याला माहिती आहे बॉलला स्टॉप करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि तीच गोष्ट करणं कुठेतरी पसंत केलंय आणि बॉलला स्टॉप सुद्धा केलंय.
परंतु जयेश पाटील या मॅच मधला सर्वात मोठा सूत्रधार आहे, ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली. आता फलंदाजीची धुरा घेऊन मैदानामध्ये आहेत. योगेश पाटील यांच्या विपक्षामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रचंड वेग राहुल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. खरिवलीकरांच्या गोलंदाजीचा अंदाज घेतला तर ते 22-23 धावांसर डिपेंड करू शकतात. अशा तोफखाना गोलंदाजीचा त्यांच्याकडे सुद्धा आहे. म्हणजे हे बॅटल मात्र रंगतदार बघायला मिळते. एका बाजूने योगेश पाटील, गेल्या मॅचचा हिरो, गेल्या मॅचचा सुपरस्टार, 11 चेंडूमध्ये ज्याने 31 धावा केलेल्या. होईल पुन्हा एकदा राहुल. स्ट्रायकिंग एंडला योगेश आहे त्याच्या विपक्षात. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर आहेत. हलकीशी फंबल झाली आणि फंबल झाल्या वा, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त, क्या बात आहे. जयेश आणि योगेश या दोन बंधूंमधलं कॉलिंग मात्र अप्रतिम बघायला मिळते. या मॅच मध्ये एक धाव सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. 3 चेंडू संपलेत आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर 3. यावेळेला वा, बॉल पण आज मनीषकडे जाणं पसंत करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करा, व्यूहरचना करा. यावेळेला एक सिंगल या बॉलवर आली आहे. 4 चेंडू संपले, धावा मिळाल्या 4 चेंडू 4 धावा स्कोर कार्डवर बघायला मिळतात. मॅच अजून सुद्धा रंगतदार आहे, कारण येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजे 14 आणि तुम्हाला 19 धावांची गरज आहे. 14 चेंडूत 19 ची गरज. यावेळेला प्रचंड वेगानं जयेश पाटीलला बीट करत बॉल विकेटच्या मागे. डॉट. सज्ज होईल राहुल. शेवटचा एक चेंडू, अप्रतिम चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. एक सिंगल मिळाली आहे. षटक संपलं पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात पहिल्या षटका अखेरीस. बिनबाद 5. येणारे बॉल आहेत 12 आणि करायचे 18. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. डीजे आपण या मैदानामध्ये उद्याच्या दिवसामधनं अनेक संघ, वाडा तालुक्यातील अनेक महाशक्ती उद्याच्या दिवसामधनं खेळताना पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला ओम स्वस्तिक 11 सारशी संघ अर्थातच दिनेश कोदे अँड टीम बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूने गुड्डू 11 वसुरी म्हणजे शुभम पाटील आणि त्याची संपूर्ण संघ, तन्मय वेखंडे हे आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील. दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे हा संघ बघायला मिळेल. हनुमान कोनसई बघायला मिळेल. एजे चॅलेंजर हमरापूर. यावेळेला पहिला चेंडू स्विचिट खेळायचा होता, बॉल मात्र मिस होऊन विकेटच्या मागे. डॉट, निर्धाव. एजे चॅलेंजर हमरापूर गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचलेला संघ होता, ज्यामध्ये सहयोग किणी आणि एंटायर टीम आपल्याला बघायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामधनं. त्यानंतर ओमसाई कोणे हा संघ सुद्धा बघायला मिळेल. सोपान स्मृती दुपारेपाडा म्हणजे मनीष वलटे, चिराग गोतारणे ते बघायला मिळतील. कोणे 11 बी संघ बघायला मिळेल. आई गावदेवी नेहरोळी अर्थातच
तदनंतर साईराज कुडूस, प्रेक्षकांकडनं विचारला जाणारा सातत्यपूर्ण प्रश्न उद्याच्या दिवसामधनं या मैदानावर अर्षद सत्तार मेमण म्हणजेच अर्षद ओंडो आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेला जयेश पाटीलच्या रडार मध्ये आलाय आणि रडार मध्ये आलेल्या बॉलला जयेश पाटीलनं सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल स्ट्रोक मैदानामधनं षटकार 6. धावसंख्या 11. तदनंतर बोबा 11 खानिवली म्हणजेच उमर फक्के अँड टीम ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. आई गावदेवी सांगे म्हणजेच गणेश पाडोसा आणि त्यांचा संघ ते सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवसामधनं बघायला मिळणार आहेत. अनेक या वाडा तालुक्यातील महाशक्ती आपल्याला उद्याच्या दिवसामधनं मैदानामधनं बघायला मिळणार. परंतु जयेश पाटील आज मात्र बहरामध्ये फलंदाजी बघायला मिळतीये. यावेळेला फटका फसलाय, यावेळेला फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच आहे आणि ती मात्र निखिल बागुलकडनं त्या ठिकाणी ड्रॉप होताना बघायला मिळतीये. धावसंख्या स्कोर कार्ड वर मात्र जोडली गेली आपण पाहिली तर 12-12 1-2. धावसंख्या आपण पाहिली 12 जोडली गेली. विजयाकरता अजून 9 चेंडूत 11ची गरज आहे. 9 चेंडूत 11ची गरज आहे. चेंडू आणि 11ची गरज. निखिल बागुल यावेळेला फिंगर रोल करतोय या बॉलवर. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना बघायला मिळतोय. येणारे बॉल आहेत 18 आणि करायच्यात तुम्हाला अजून 8 आणि करायच्यात 11. 8 चेंडू बाकी आणि 11 धावांची गरज आहे. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळलाय बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने जात असताना एक सिंगल तर या बॉलवर कंप्लीट केली आहे आणि एका सिंगलवर समाधान मानतायत. मॅच मात्र रंगतदार बघायला मिळतीये प्रेक्षकांना. येणारे बॉल आहेत आता इथून 7 आणि करायच्यात तुम्हाला त्या म्हणजेच 10. सचिन पष्टे वाट पाहतायत की अंतिमचा सामना नक्की मला कोणत्या संघाच्या विपक्षामध्ये खेळायला मिळेल. तशी स्ट्रॅटेजी बनवायची परंतु मॅच इतकी दर्जेदार बघायला मिळतीये. कोणाच्याही बाजूने अजून सुद्धा पारडं झुकताना बघायला मिळत नाहीये. कधी वाटतंय सरसव तर कधी वाटते खरिवली. या दोघांमधला चालू असलेला हा कडा संघर्ष मैदानामधनं. 7 चेंडू आणि 10ची गरज. यावेळेला प्रचंड वेग. जबरदस्त प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. बॉल मात्र बीट केला आणि निघून गेला विकेटच्या मागे. आता येणारे अंतिम बॉल आहे 6 आणि करायच्या तुम्हाला 10. 6 चेंडू आणि 10ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 10ची गरज. बॉल बाकी आहे ते म्हणजे आणि करायच्या तुम्हाला 10. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्या दिवसामध्ये अनेक दर्जेदार लढती आपण पाहिल्या. पहिलीच मॅच स्कोर लेवल झालेला. कंपल्सरी चेस जी एक्स्ट्रा जी धाव असते त्या कारणाने मात्र संघ पराभूत झालेले. आता मात्र 6 आणि 10चं समीकरण. सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. योगेश आणि त्याची साथ देतोय. जयेश आणि योगेश ही जोडी बघायला मिळतीये. यावेळेला फटका सजवलाय खरा. मागे फिल्डर येत आहेत. येणारे बॉल बाकी 5 करायचे तुम्हाला 9. 5 चेंडू आणि 9. प्रेक्षकांनो मात्र मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्यावून जाऊ द्या या मॅच करिता. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. दर्जेदार लढत मैदानामधनं बघायला मिळतेय.
मैदानामध्ये जितकं आपण गरमागरमीचं वातावरण पाहतोय दोन संघांमध्ये, सचिन पष्टे मात्र पुरेपूर या मॅचचा आनंद घेत असताना प्लॅनिंग चालू आहे मनामध्ये, कोणाच्या विपक्षामध्ये फायनल खेळायची, कशा पद्धतीने खेळता येईल, कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग असेल. परंतु मॅच इतकी दर्जेदार आहे की अजून सुद्धा ती गोष्ट मात्र कुठे डिसाईड नाहीये, कारण येणारे बॉल आहेत ते म्हणजेच 5 आणि करायच्या तुम्हाला 9. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेला मिस टाइम झाला आणि परतावं लागेल माघारी, परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन, खेळाडू परतलेत. जयेश पाटील याच्या खेळीचा अंत. विकेट, खेळाडू बाद. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होतोय, नाव आहे त्याचं सुभाष, ज्याने आजच्या दिवसामध्ये षटकारांची आतिषबाजी केलेली आहे. तो सुभाष बॅटिंग साठी आलाय. सुभाषला सुद्धा या मैदानाचा कोणा कोणा माहिती आहे आणि तो सुभाष मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. येणारे बॉल आहे 4, करायच्यात 9. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील, राईट आर्म ओव्हर दी विकेट न. सुभाषच्या विपक्षामध्ये यावेळेला प्रचंड वेगानं पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. परतावं लागेल माघारी, परतावं लागेल माघारी. सुभाषच्या खेळीचा अंत, विकेटचं पतन, खेळाडू बाद. त्यांचा सर्वात मोठा शिलेदार, एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. नाव आहे मयूर गोतारणे, ज्याने आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम केली. आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मयूर. परंतु रोहित, काय अप्रतिम गोलंदाजी त्याच्याकडनं सुद्धा बघायला मिळतीये. यावेळेला फटका सजवलाय खरा, मागे फिल्डर आहेत निखिल बागुल येत आहेत बॉलवर. बॉलला केलं जातंय स्टॉप. येणारे बॉल 2, येणारे बॉल 2 आणि करायचे आहेत 8. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि विजयाकरता आता इथून 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 8 ची गरज. योगेश पाटील लढलाय आज आणि अजून सुद्धा यावेळेला फटका सजवलाय खरा, कार्पेटच्या सहाय्याने खेळलेत. फंबल झाली, एक तर कंप्लीट केली आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना 2 सुद्धा कंप्लीट. मॅच अजून सुद्धा बाकी आहे, मॅच अजून सुद्धा बाकी आहे. एक चेंडू बाकी, एक चेंडू बाकी आणि विजयाकरता एका षटकाराची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि 6, दर्जेदार लढत. परंतु योगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल ना, कारण त्या मॅच मध्ये 4 षटक तो मैदानामध्ये उभा राहिला.
त्यानंतर त्याने 4 षटक क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर तो 3 षटक पुन्हा त्याने क्षेत्ररक्षण केलंय आणि आता कंटिन्यू 3 षटक मैदानामध्ये तो बॅटिंग करतोय. म्हणजे त्या योगेश पाटील करता एकदा प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या, ज्या पद्धतीने मात्र लढतोय आज आपल्या संघाकरिता. आणि एक चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. षटका ठोकण्याची क्षमता योगेश पाटील कडे आहे, परंतु रोहित सुद्धा ज्या वेगानं गोलंदाजी करतोय अगदी अप्रतिम आतापर्यंत बघायला मिळाली आहे. एक चेंडू आणि 6 ची गरज. एक चेंडू आणि 6 ची गरज. गोलंदाज ओव्हर दी विकेटनं. या वेळेला फटका सजवलाय खरा, परंतु मनोज जाधवच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चला या रोहित, या टॉस साठी यायचंय रोहित. टॉस केला जातोय. खरिवली टॉस जिंकलेत. काय गोलंदाजी ना? ओके. प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय सलामी स्पोर्ट्स क्लब निचोळे संघाला.